हॅलो गाईज, आज आपण बनवणार आहे रताळ्याचे फ्रेंच फ्राईज. त्याच्यासाठी आपण रताळे स्वच्छ धुवून घेतले 3-4 पाण्याने आणि आपण आता त्याचे साल काढून घेणार आहोत. या प्रकारे आपण साल काढून घेणार आहे दोन्ही रताळ्यांचे. आता आपण कापून घेणार आहे रताळ्याच्या चकत्या आणि लगेच पाण्यात ठेवणार आहे. त्यातलं स्टार्च आहे ना, हे बघा असं, आणि हे पाण्यात ठेवले आहे, नाहीतर त्या लगेच काळ्या पडतात. त्या प्रकारे आपण असे उभे काप केले रताळ्याचे आणि ते पाण्यातून 2-3 वेळा काढायचे. त्यातलं संपूर्ण स्टार्च निघून जाण्यासाठी आपण असं पाण्यात ठेवलेलं आहे. आपण हे फ्रेंच फ्राईज असे 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. जोपर्यंत स्टार्च निघत नाही, पांढरं पाणी निघत नाही, स्वच्छ नितळ पाणी झालं की आपण चाळणीवर काढून घ्यायचं आहे आणि नंतर असं स्वच्छ नॅपकिनवर थोडेसे पुसून घ्यायचे, कोरडे करायचे. त्याचं पाणी टिपून घ्यायचं आपल्याला. एक 10 मिनटं असं करून ठेवायचं. पाणी त्याचं निघून जाईल, थोडं ड्राय होतील. मग आपण त्याचे फ्राय करूया. आपण कढईत तेल तापत ठेवलं आहे. तेल चांगलं कडक झालेलं आहे. आता आपण असं झाऱ्यात हे घेऊन हळूहळू टाकायचं, कारण पाणी असतं ते पाण्यावर उडतं. थोडंसं लांब व्हायचं आहे. हे बटाट्यापेक्षा हेल्दी आहे स्वीट पोटॅटो. स्नॅक्स म्हणून चांगला ऑप्शन आहे, किंवा उपासाला किंवा इतर वेळेस पण आपण खाऊ शकतो. आता हे 1 मिनिट फ्राय करून आपल्याला पुन्हा काढून घ्यायचं आहे. गॅस मोठा ठेवायचा आहे. थोडं लांब उभं राहायचं आहे, कारण ते पाणी असल्यामुळे थोडंसं पाणी उडायची शक्यता असते. हे मोठ्या गॅसवर 1 मिनिट फक्त फ्राय करायचे आणि काढून घ्यायचे. हे खायला खूप चविष्ट लागतात आणि स्नॅक्स म्हणून सगळे घरातले लहान मोठ्यांपासून सगळे खूप आवडीने खातात. आपण उपवासाव्यतिरिक्त केव्हाही खाऊ शकतो हे. आणि रताळ्याचे गुणधर्म तुम्हाला माहितीच आहे, हे नव्याने सांगायला गरज नाही. बघा, आपण हे पहिले काढलेले 1 मिनिट मोठ्या गॅसवर तळलेले आहे. हे आता गार झाले आहे. आपण ते पुन्हा गरम तेलात टाकणार आहोत आणि आता यावेळेस आपण गॅस मंद करायचा आहे आणि क्रंची होऊ द्यायचं आहे, लालसर. हे नंतरचे जे आपण तळले आहे ते गार करायला ठेवणार. हे बघा, हे आता तुम्हाला क्रंची होतात. असं गॅस आपण मंद मीडियम ठेवायचा आहे.
आणि आता आपण हे काढून घ्यायचं. बघा, तुम्हाला आवाज येत असेल, कुरकुरीत झाल्याचा आवाज येतोय बघा. तेल काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा आता हे टाकायचं आहे गार झालं. आता हे असं छान क्रंची होतं मंद गॅसवर तळल्यामुळे. वरून क्रंची आणि आतून मऊ होतं. या प्रकारे आपण तळून घेणार आहोत. हे बघा, आपले स्वीट पोटॅटो फ्रेंच फ्राईज रेडी आहे. तुम्हाला आवाज कळतोय, ऐकायला येत आहे. बघा किती क्रिस्पी झालेलं आहे. यामध्ये तुम्ही गरम असतानाच मीठ घालायचं आहे, चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर. आणि छान टॉस करायचं आहे आणि स्नॅक्स पार्टीसाठी रेडी आहे. हे बघा, आपण प्लेटिंगमध्ये सर्व करूया. त्याच्यावरून आपल्याला हे डीप टाकायचं आहे आणि एन्जॉय करायचं आहे डीपसोबत. तर आपली रेसिपी तयार आहे. ही रेसिपी तुम्ही पण नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनल आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.